कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे उमेदवारी अर्ज दाखल करायची तर प्रक्रिया चालू आहे। विराट शक्ती प्रदर्शनानं हा अर्ज दाखल केला जातोय। आता आपल्या सोबत आहेत मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात। तर काय सांगाल, विराट शक्ती प्रदर्शन करून हे आता अर्ज उमेदवारी अर्ज दाखल होतोय, काय सांगायला आज छत्रपती शाहू महाराजांचा जो निवडणुकीचा फॉर्म आला, जो जनसागर लोटलेला आहे ते पाहिल्यानंतर आता विजय हा निश्चितच आहे, परंतु आता लीड किती आहे तोच फक्त आता भाग राहिलेला आहे की याच्यामध्ये महाराष्ट्रात नाही तर देशात एक नंबरच्या विचारानं आणि लोकसभाच्या मतानं कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे निवडून आलेले आहेत, परंतु देशात एक नंबर निवडून येतील अशा पद्धतीचा आजचा हा सगळा माहोल आहे। खरं तर रखरखत्या उन्हात एवढं सगळं मोठा जनसमुदाय जमलेला आहे, एवढं म्हणजे शाहू छत्रपतींच्या महाराजांबद्दल हे नेमकं प्रेम दिसतंय की नेमकं याच्या मागे काही असं काही हे केलं? आता जे छत्रपती शाहू महाराज आहेत ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून काम करणारे व्यक्तिमत्व आहे। जो शाहू महाराजांचा जनसामान्यांच्या विषय असणारा कलवळा तोच हे शाहू महाराज सर्वसामान्यांच्या मध्ये अगदी मध्यमवर्गीयासारखा सांगतात। त्यामुळे आपला राजा या निवडणुकीला उभारलाय ही सर्वसामान्य इथल्या नागरिकांची, इथल्या जनतेची भावना झालेली आहे। कोल्हापूर हे आगळं वेगळं आहे, इथं शाहू महाराजांचा विचार रुजलेला आहे आणि तो विचार निवडणुकीतनं पुन्हा एकदा समाजापुढे नंतर देशापुढे येणार आहे। तेच दुसरीकडे जर बघायला गेलं तर महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते। याच्यामुळे काही महाराजांना पुढे काही याच्या विजयामध्ये काही फरक पडेल का असं वाटतंय का तुम्हाला? बिलकुल विजयामध्ये फरक पडणार नाही, कारण कोल्हापूरच्या जनतेला आता ठरवलेलं आहे। अगदी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो शाहू महाराजांच्या विषय असणारी आस्था आणि एक प्रेम काय तर त्या शाहू महाराजांच्या विचारा घेऊन चाललेले आहेत आणि अशा वेळेला कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे की आमचा राजा उभारलेला आहे, कुठेही धोका होता कामा नाही, मोठ्या संख्येने कसा निवडून येईल आमचा राजा हा लोकभावना सामान्यांची झालेली आहे। तर मुख्यमंत्री येऊत किंवा अनेक कोणी येऊत काही तसोबर फरक पडणार नाही। जसं की आता आपण पाहत आहात की मुख्यमंत्री येऊत किंवा आणि कोणी येऊत शाहू महाराजांना विजय करणार आहेत असं कुठेतरी कोल्हापूरकरांनी ठाम ठरवलेलं आहे। असंच या सगळ्या विराट शक्ती प्रदर्शनातून दिसतंय। तर मी इथेच थांबतो। जनप्रवास लाईव्ह साठी कॅमेरामॅन आकाशसह मी निरंजन।